बघा एक्झाम्पल बघतोय आपण. पहिलं एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल ए बी सी इफ ए इक्वल टू 45 डिग्री बी इक्वल टू 60 डिग्री देन फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. एक ट्रायंगल दिला आपल्याला ए बी सी आणि त्या ट्रायंगल मधला अँगल ए आहे 45 डिग्रीचा, अँगल बी आहे 60 डिग्रीचा. तर आपल्याला काय फाइंड करायचंय की त्या ट्रायंगलचे जे तीन साइड्स असतील, स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सी, या स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सी साइडचा रेशो फाइंड करायचा. म्हणजे ए ॲड्स टू बी ॲड्स टू सी फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय? ए ॲड्स टू बी ॲड्स टू सी असं फाइंड करायचं. म्हणजे ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत थोडक्यात फाइंड करायची आणि त्यांचा रेशो घ्यायचा. एकदम रेशो म्हणजे आतापर्यंत आपण असं घेत होतो, आता एकदम तिन्ही नंबरचा घ्यायचा. मग आपल्याला साइन रूल माहिती आहे, काय तो? तर साइन रूल आहे ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी येतो. तोच रूल आपल्याला इथं वापरायचा. मग त्याच्यासाठी आपण आधी अँगल सी फाइंड करूयात. सो गिव्हन दॅट, पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय ते लिहूयात. तर अँगल ए दिलाय तुम्हाला 45 डिग्री, अँगल बी दिलाय 60 डिग्री. मग आपल्याला सी काढता येईल. सो इन ट्रायंगल ए बी सी काय माहिती आहे आपल्याला? तर ए प्लस बी प्लस सी किती येतं? 180 डिग्री येतं. मग त्यातला ए आहे 45 डिग्री, बी आहे 60 डिग्री प्लस सी इक्वल टू 180. हे किती झाले बघा? 105 झाले. प्लस सी इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे सी किती झाला? तर 180 डिग्री मायनस 105 डिग्री म्हणजे किती झाले? तर 75 डिग्री झाले. मग अँगल सी काढला आपण. पुढे बाय साइन रूल. आता साइन रूल काय आहे? तर आपला ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. आता यातलं काय काय माहिती आहे तुम्हाला? ए माहिती आहे, बी माहिती आहे आणि हा सी पण माहिती. आपण या ए बी आणि सी च्या किमती ठेवूयात. म्हणजे इथे काय होईल बघा, ए अपॉन साइन 45 डिग्री इक्वल टू बी अपॉन साइन 60 डिग्री इक्वल टू सी अपॉन साइन 75 डिग्री. आता यातलं 45 आणि 60 डिग्रीची किंमत साइनची आपल्याला माहिती आहे. सो ए अपॉन साइन 45 किती आले बघा? 1 अपॉन रूट इक्वल टू बी अपॉन साइन 60 झाले √3 अपॉन 2 इक्वल टू सी अपॉन, आता सी अपॉन किती येईल बघा? तर 75 आहे, ते आपल्याला डायरेक्ट येणार नाही म्हणून आपण इथे काय करणार, तर साइन 45 प्लस 30 करूयात. तुम्ही उलटा लिहिलात तरी चालेल, मी मोठा नंबर आधी लिहिला, बाकी काय नाही केलं. आता हे थोडंसं कॅल्क्युलेट करावं लागेल. सो सी अपॉन ह्याचे एक्सपान्शन करायचं, साइन 45 कॉस 30 डिग्री, मधलं चिन्ह काय आलं? प्लस कॉस 45 साइन 30 डिग्री. सो दिस इज सी अपॉन कॉस 45 किती आलं? 1 अपॉन √2. सॉरी, साइन 45 आलं 1 अपॉन √2. साइन 30 किती आलं? तर √3 अपॉन 2 आलं. पुन्हा प्लस कॉस 45 पुन्हा आलं 1 अपॉन √2 आणि साइन 30 आलं 1 अपॉन 2. म्हणजे हे किती झालं? सी अपॉन √3 अपॉन 2√2 प्लस 1 अपॉन 2√2. म्हणजे हे थोडक्यात झालं सी अपॉन √3 प्लस 1 अपॉन 2√2. म्हणजे किमती तुमच्या काय काय आल्या बघा? तर ए अपॉन 1 अपॉन √2 इक्वल टू बी अपॉन √3 अपॉन 2 इक्वल टू सी अपॉन √3 प्लस 1 अपॉन 2√2. असं तुमचं गणित झालंय.
मग आता यांचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला. यांचा रेशो काय येणार बघा बरं. देअरफॉर A adds to B adds to C, म्हणजे सरळ सरळ हे डिनॉमिनेटरचे नंबर आहे त्यांचा रेशो घ्यायचा. म्हणजे 1/2 adds to √3/2 adds to √3 plus 1/2√2. आता हे जे काही दिसतंय हे आपलं उत्तर आहे. पण हे उत्तर आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. म्हणजे आपण जो रेशो काढलाय तो रेशो डिनॉमिनेटर न्यूमरेटर या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आला. तर आपल्याला याच्यामध्ये जर तुम्ही डिनॉमिनेटर बघितला तिघांचे पण, तर सॉरी इथं √2 आहे. तर यांचे डिनॉमिनेटर बघितले तर एक √2 आहे, एक 2 आहे आणि एक 2√2 आहे. तर हा डिनॉमिनेटर आपल्याला कॅन्सल करता येईल. कसा करणार, तर या तिन्ही नंबरला एका अशा सेम नंबरनी गुणायचं की हे डिनॉमिनेटर निघून गेले पाहिजे. बघा बरं, सपोज आपण या तिन्ही नंबरला 2√2 न गुणलं तर बघा बरं, यातला हा √2 कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटर गेला, यातला हा 2 कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटर गेला, यातला 2√2 कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटर गेला. बरोबर, हे तुम्हाला या नंबरवरून कळलं पाहिजे की आपल्याला कितीने गुणायचं. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं बघा. याने याला गुणलं, इथं आलं 2, याने याला गुणलं 2 गेला, √3 आणि √2 शिल्लक राहिले म्हणजे इथं आलं √6. पुन्हा याने याला गुणलं, 2√2 कॅन्सल झाला, शिल्लक राहिलं √3 + 1. तर हा आपला रेशो झाला. सो A adds to B adds to C किती आला, 2 adds to √6 adds to √3 + 1 आला. आलं, हे आपलं उत्तर झालं. पुढचं एक्झाम्पल आहे बघा. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट sin B minus C upon 2 equal to B minus C upon A into cos A/2. आता हे LHS इक्वल टू RHS 2 करायचं आहे आपल्याला. मग आपण LHS घेऊयात म्हणजे आपल्याला साइन रूल वापरता येईल. सो बाय साइन रूल, काय तो तुमचा साइन रूल, तर A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू आपण म्हणूयात K. आपण जे डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल आहे त्यात आपण हे बघितलं होतं बघा, की हा रेशो जो सेम येतो तो आपण गणित सोडवण्यासाठी K मानणार आहे. मग याच्यावरनं आपण हे दोन जर इक्वेट केले तर आपल्याला स्मॉल a मिळेल बघा. जर हे दोन इक्वेट केले तर A अपॉन साइन A इक्वल टू K असेल तर आपल्याला A किती मिळाला बघा, K साइन A मिळाला. पटतंय ना, हे दोन इक्वल असतील, दिस इक्वल टू दिस असेल तर स्मॉल a म्हणजे हे साइन A इकडे गेला आणि K साइन A झाला. आता हे दोन इक्वेट करून म्हणजे स्मॉल b मिळेल. स्मॉल b किती मिळाला, हे साइन b इकडे गेला म्हणजे K साइन B. सो B इक्वल टू K साइन B. तसंच हे दोन इक्वेट केले तर C इक्वल टू काय मिळेल, K साइन C. आता ही किंमत स्मॉल ABC ची आपल्याला मिळाली. मग आता आपण काय करूयात, या एक्झाम्पल मध्ये हा LHS घ्यायच्या ऐवजी RHS घेऊयात, म्हणजे ह्या B, C आणि A ची किंमत आपल्याला ठेवता येईल. मग आपण RHS सिम्प्लिफाय करूयात, तो सोपा पडेल आपल्याला. सो RHS, आता RHS काय आहे तुमचा, तर B minus C upon A into cos A/2 आहे. मग आता B minus C आहे, B minus C upon A याच्या किमती आपल्याकडे आहेत. आता बघा बरं, B किती आहे, K साइन B मायनस C आहे K साइन C अपॉन A आहे K साइन A इंटू कॉस A/2. आता हा K कॉमन निघेल बघा, हा K कॉमन निघाला तर कंसात राहिलं साइन B मायनस साइन C अपॉन K साइन A इंटू कॉस A/2. मग त्यातला हा K कॅन्सल होतो बघा, म्हणजे शिल्लक काय राहिलं तुमचं, तर साइन B मायनस साइन C अपॉन साइन A इंटू कॉस A/2. आता हे जे काय आहे न्यूमरेटर मध्ये, हे न्यूमरेटर मध्ये जे आहे ना त्याचा साइन C मायनस साइन D चा फॉर्म्युला वापरायचा. मी पेनाने लिहिते,
म्हणजे तुम्हाला कळेल, हे तुमच्यासाठी बरं का. साइन सी मायनस साइन डी चा हा फॉर्मॅट आहे. फक्त सी आणि डी च्या जागेवर काय तर बी आणि सी आहे. मग साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला काय येतो 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा. म्हणजे इथं काय येईल बघा बरं, तर 2 cos b प्लस सी अपॉन 2 बरोबर ना, या दोघांची बेरीज भागिले 2 इंटू साइन ऑफ b मायनस सी अपॉन 2. हा झाला न्यूमरेटर. अपॉन जो साइन ए आहे, हा साइन ए आपण स्प्लिट करूयात. 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2. कुठला फॉर्म्युला वापरला, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला. 2 साइन थीटा कॉस थीटा, त्याप्रमाणे. मग आता किती होईल बघा बरं, हा 2 तर गेलाच कारण सगळी मल्टिप्लिक. इथे राहिलं बघा कॉस ए बाय 2 लिहायचं राहिलं आपलं. आणि हा कॉस ए बाय 2 लिहिल्यामुळे काय झालं तर हे गेलंच. म्हणजे शिल्लक काय राहिलं तर इथं राहिलं कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 अपॉन साइन ए बाय 2. हे एवढंच शिल्लक राहिलं. आता याचा फॉर्म्युला लिहूयात. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी प्लस सी किती येतं 180 म्हणजे पाय येतं. म्हणजे बी प्लस सी किती येणार तर पाय मायनस ए येणार. तो फॉर्म्युला आपण इथे लिहूयात. म्हणजे इथे कसं झालं बघा कॉस बी प्लस सी म्हणजे झाला पाय मायनस ए अपॉन 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 अपॉन साइन ए बाय 2. आता हे जर स्प्लिट केलं डिनॉमिनेटर तर हे झालं कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 अपॉन साइन ए बाय 2. मग आता हे ऍक्च्युली फॉर्म्युले मागच्या वर्षी आपले झालेत बघा. कॉस बी प्लस सी अपॉन 2 किती येतो, मग त्याला आपण बी प्लस सी म्हणजे काय लिहिलं पाय मायनस ए केलं. पुन्हा डिनॉमिनेटर सेपरेट केला म्हणजे हे कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 झालं. मग आता याची व्हॅल्यू किती येते तुमची तर हे असं झालं. आता कॉस ए बाय 2 पाय बाय 2 मायनस थीटा किती आला तर साइन थीटा आला. म्हणजे साइन ए बाय 2 आला इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 अपॉन साइन ए बाय 2. आता हे दोन्ही गेले बघा, काय शिल्लक राहिलं तर साइन बी मायनस सी अपॉन 2 राहिलं. आणि हाच तुमचा LHS होता का बघा बरं. म्हणजे हे तुमचं झालं LHS. म्हणजे आपण LHS इक्वल टू RHS प्रूव्ह केलं. फक्त RHS वरून LHS केलं. जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही प्रूव्ह केलं तरी चालतं. बघा पुढचा प्रश्न आहे. इन ट्रायंगल ABC इफ cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are in also AP. मग एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये अँगल ABC आहे. मग या अँगलचे कॉट बघितले म्हणजे कॉट ए, कॉट बी आणि कॉट सी बघितले तर ते AP फॉर्म करतात. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये ते आहे. हे तिन्ही नंबर कुठले नंबर कॉट ए, कॉट बी आणि कॉट सी हे तिन्ही नंबर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. तर आपल्याला दाखवायचं आहे ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर घेतलं तर ते सुद्धा AP मध्ये येतील. मग आता बघा आपल्याला काय दिलंय सेन्स कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन AP. मग हे AP मध्ये असतात म्हणजे काय असतं, हे AP मध्ये आपल्याला माहिती आहे AP मध्ये सिक्वेन्स जर असेल, एखादा नंबर जर AP मध्ये असा असेल म्हणजे ए हा तुमचा A, B आणि C AP मध्ये असेल तर B मायनस ए जेवढा असतो तेवढाच C मायनस बी असतो. म्हणजे पुढचा नंबर मायनस आधीचा नंबर जर केला तर हे दोन्ही सेम असतो. हे दोन्ही जर सेम असेल तर आपलं काय येतं तर A प्लस सी इक्वल टू 2B येतं. म्हणजे पहिला नंबर आणि तिसरा नंबर
यांची बेरीज जर केली ती दुसऱ्या नंबरच्या दुप्पटी इतकी येते. मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथे लिहायचा आहे. म्हणजेच काय झालं, देयरफॉर काय आलं, कॉट बी मायनस कॉट ए इक्वल टू काय आलं, तर कॉट सी मायनस कॉट बी आलं. म्हणजेच काय झालं, तर कॉट ए प्लस कॉट सी पहिला आणि तिसरा नंबर याची ऍडिशन किती येणार, 2 टाइम्स कॉट बी येणार. बरोबर, हे असं आपल्याला दिलंय. म्हणजेच कॉट जे ते कॉट फक्त आपण आता काय करूयात, तर कॉस आपण साइन करूयात. म्हणजे इथं किती आलं, तर कॉस ए अपॉन साइन ए आलं इथं. बरोबर, प्लस इथं किती आलं, कॉस सी अपॉन साइन सी आलं. या कॉटची किंमत लिहिली मी कॉस अपॉन साइन. बरोबर, इक्वल टू 2 कॉट बी. थोडा वेळ मी तसंच ठेवलं. मग आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. आता इथे काय बघा, कॉस आहे साइन आहे, कॉस आहे साइन आहे. मग याचा एलसीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन असं काढूयात, कारण हे सगळं आपल्याला कशात कन्वर्ट करायचं माहितीये, स्मॉल एबीसी मध्ये. मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय बघा, तर हे आधी लिहूयात, साइन सी कॉस ए प्लस कॉस सी साइन ए. याने याला गुणलं, याने याला गुणलं, मधलं चिन्ह आलं प्लस, आपण काय आलं, साइन ए साइन सी इक्वल टू आलं 2 कॉट बी. आता हे जे काय वरती जे आलंय की नाही, हे काय बघा बरं, तर कॉस सी कॉस ए प्लस कॉस सी साइन, म्हणजे हे साइन कॉस आहे, म्हणजे हे साइनचं एक्सपान्शन आहे बघा. कुणाचं आहे, तर साइन सी प्लस ए चं एक्सपान्शन आहे का बघा, अपॉन साइन ए साइन सी इक्वल टू 2 कॉट बी आलं. आता हे जे काही आहे की नाही, हे बेरीज आहे, ती बेरीज आपण कन्वर्ट करू. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी प्लस सी किती येतं, पाय येतं. तर ए प्लस सी किंवा सी प्लस ए किती येईल, पाय मायनस बी. त्याची किंमत आपण इथे लिहूया. तर हे जे आहे हे आपण लिहिलं साइन पाय मायनस बी अपॉन साइन ए साइन सी इक्वल टू, इकडं लिहूयात 2 कॉट बी. आता हे काय मिळाले बघा बरं, साइन पाय मायनस थीटा. साइन पाय मायनस थीटा काय येतं, साइन थीटा येतं. म्हणजे इथं आलं साइन बी अपॉन साइन ए इंटू साइन सी इक्वल टू 2. आता इथे काय करूयात आपण, कॉस बी अपॉन साइन बी करूयात. मग कॉस बी अपॉन साइन बी केलं तर इथं हा साइन बी सेम आला बघा, आणि इथे साइन ए आणि सी आहे, तर इथं कॉस बी आहे. तर काय करूयात, आता हा साइन बी जो आहे तो इकडं नेऊयात. म्हणजे इथं काय होईल, साइन बीचं स्क्वेअर होईल. म्हणजे हे झालं साइन स्क्वेअर बी अपॉन साइन ए साइन सी इक्वल टू 2 कॉस बी आलं. आता इथं आपल्याला थोडंसं साइन रूलचा फॉर्म्युला वापरता येईल बघा. हे साइन रूल म्हणजे साइन बी ची किंमत, साइन ए ची किंमत आणि साइन सी ची किंमत काढायची. मग आपण खाली म्हणूयात, सेन्स साइन रूल इज, किंवा बाय साइन रूल कसंही म्हणा, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू आपण के घेतलं तर ए किती येतो, के साइन ए येतो, बी किती येतो, के साइन बी येतो, सी किती येतो, के साइन सी येतो. आता या किमती आपण इथं टाकायचा प्रयत्न करूया. मग बघा बरं, इथं साइन बी आलं. आता आपण काय करूयात, थोडंसं इथं के ऍडजस्ट केला तर या
के साइन बी ची किंमत आपल्याला बी लिहिता येईल, पटतंय ना? म्हणजे इथं काय करूयात आता, पहिला के ऍडजस्ट करूया. म्हणजे इथं काय होईल बघा, तर फ्रॉम अबाव इक्वेशन इथं आपण के स्क्वेअर घेऊ, कारण शेजारी साइन स्क्वेअर आहे ना. के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी केलं, खाली आपण आलं के साइन ए आणि के साइन बी के सी केलं. बघा बरोबर, ती के स्क्वेअर घडला, खाली पण के स्क्वेअर वाढवला आपण, इक्वल टू 2 कॉस बी केलं. म्हणजे याची किंमत काय झाली आता, बी स्क्वेअर झाली. पटलं का? याची किंमत झाली ए आणि याची किंमत झाली सी. आलं? हा, मग आता तुमचं उत्तर कसं आलं बघा बरं. तर इथं आला वरती बी स्क्वेअर, खाली इथं आलं ए, इथं आलं सी, इक्वल टू 2 कॉस बी. आता हा जो 2 आहे ना, हा 2 आपण इकडं आणता येईल का बघा. इकडं न्यूमरेटर मध्ये इकडं आणला तर तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल. म्हणजे पुढची स्टेप कशी होईल बघा. पुढच्या स्टेपला काय होईल, तर बी स्क्वेअर अपॉन 2ac इक्वल टू कॉस बी झालं. तर कॉस बी चे फॉर्म्युला वापरायचा. आता हा कॉस बी चा फॉर्म्युला म्हणजे कोसाइन रूल वरून वापरायचा. कोसाइन रूल वरून बी स्क्वेअर कॉस बी ची किंमत किती येते बघा, तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. हा कोसाइन रूल वरून आपला फॉर्म्युला आला. त्यातलं हे गेलं बघा. हे कुणावरून लिहिलं माहितीये का आपण, कोसाइन रूल जे आपण ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर इक्वल टू लिहिले होते, त्याच्यावरनं आपल्याला कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ची किंमत काढता येते. ती कॉस बी ची किंमत आपण इथे लिहिलेली आहे. आता काय मिळालं तुम्हाला, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळालं. त्यातला हा बी स्क्वेअर इकडे आणूया. सो 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू झालं 2b स्क्वेअर. आणि हेच काय मिळालं बघा मग, तर पहिल्या आणि तिसऱ्या टर्मची बेरीज म्हणजे दुसऱ्या टर्मची दुप्पट झाली. म्हणजेच काय झालं, देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर आर इन AP. आला बघा, हे जे कोसाइन रूल आहे, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर